रामकृष्ण हरी माऊली पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आज आपण श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या पवित्र कथेचे श्रवण करूया. या कथेचे श्रवण केल्याने भक्ती, प्रेम, नम्रता, संसारातील कर्तव्ये याचे महत्त्व समजते. द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण राज्य करत होते. त्यांच्यासोबत माता रुक्मिणी, सत्यभामा आणि इतर राण्या आनंदाने राहत होत्या. माता रुक्मिणी या भगवान श्रीकृष्णाची परमप्रिय पत्नी होत्या. एकदा नारद द्वारकेत आले. भगवान श्रीकृष्णाने त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केले. रुक्मिणी मातेनेही नारद मुनीची सेवा केली. नारद मुनींनी भगवान श्रीकृष्णाच्या भक्त पुंडलिकाची महती सांगितली. त्यांनी सांगितले की पृथ्वीवर पुंडलिक नावाचा एक महान भक्त आहे. तो आईवडिलांची अशी सेवा करतो की देवताही त्यांच्यावर प्रसन्न होतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अशा भक्ताचे दर्शन घ्यायला आपण पृथ्वीवर जाऊ. रुक्मिणी मातेनेही त्यांच्यासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही साध्या वेशात आश्रमात पोहोचले. त्यावेळी पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करण्यात मग्न होता. भगवान स्वतः दारात उभे होते हे त्याला समजले, पण त्यांनी सेवा अर्धवट सोडली नाही. त्यांनी जवळची एक वीट भगवंताकडे सरकावली आणि नम्रपणे म्हणाला, प्रभू, कृपा करून या विटेवर उभे राहा. मी आईवडिलांची सेवा करून लगेच येतो. भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले. दोन्ही हात कमरेवर ठेवून ते भक्ताची वाट पाहू लागले. आजही विठ्ठलाची मूर्ती कमरेवर हात ठेवून याच रूपात आहे. पुंडलिकाने सेवा पूर्ण केली. त्यानंतर तो भगवानाच्या चरणी लोटांगण घालू लागला. प्रभू, माझ्या सेवेमुळे तुम्हाला थांबावे लागले. मला क्षमा करा. भगवान हसून म्हणाले, पुंडलिका, तू आईवडिलांची सेवा केली म्हणजेच माझी सेवा केली असे आहे. तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तुला काय हवं आहे असे पांडुरंग म्हणाले. पुंडलिकाने एकच वर मागितला, प्रभू, तुम्ही याच ठिकाणी सदैव राहा, जेणेकरून सर्व भक्तांना तुमचे दर्शन मिळेल. भगवानाने आनंदाने तथास्तु म्हटले. त्या दिवसापासून भगवान श्रीकृष्ण विठ्ठल किंवा पांडुरंग या नावाने पंढरपूर येथे विटेवर उभे आहेत. माता रुक्मिणी थोड्या अंतराने उभ्या आहेत. भगवान भक्तामध्ये इतके रमले की रुक्मिणी मातेकडे लक्ष गेले नाही. रुक्मिणी माता रुसल्या व त्या दिंडीरवनात जाऊन तप करू लागल्या. भगवान विठ्ठलांना जेव्हा समजले तेव्हा ते स्वतः रुक्मिणी मातेची समजूत काढण्यासाठी गेले. भगवान म्हणाले, देवी, भक्त आणि भगवंत यांचे नाते प्रेमाचे असते आणि तू माझी अर्धांगिनी आहेस. तुझ्याशिवाय मी पूर्ण नाही. रुक्मिणी मातेचा राग निवळला. त्यांनी भगवंतांना क्षमा केली. त्यानंतर पंढरपुरात भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची स्वतंत्र मंदिरे उभा राहिली. आजही वारकरी प्रथम विठ्ठलाचे आणि नंतर रुक्मिणीचे
दर्शन घेतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक ज्ञानोबा तुकोबा विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला येतात. विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवून भक्त आपल्या जीवनातील दुःख, चिंता, संकट अर्पण करतात. पंढरपूर हे भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे निवासस्थान झाले. याच काळात रुक्मिणी माता ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पंढरपूरला आल्या. भक्तांना आईच्या मायेचा अनुभव मिळावा म्हणून त्या विठ्ठलासमवेत राहू लागल्या. आषाढ एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी पायी वारी करतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा आणि अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश पूर्ण महाराष्ट्रात पोचवला. त्यांनी सांगितले की देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण सेवा, प्रेम आणि नम्रता. आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. भक्तीमध्ये अहंकार नसावा, प्रेम आणि समर्पण असावे. रामकृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल या नामस्मरणाने जीवन पवित्र होते. चला आपण सर्वजण मनापासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे स्मरण करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा. जय जय रामकृष्ण हरी माऊली.